प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारलं असं म्हणताच येत नाही किंवा नाही बाईट द्यायला नाही ना तुमची चौकशी आली ते काय संदर्भात आले ते विचारलं तर सांगावं लागेल ना आपल्याला कळत आम्हाला ह्याच्या खाली काय पण हे काम 2 वर्षापूर्वीच आहे. रात्री हे काम झालेलं आहे रात्री आणि हे आमच्याकडं फोटो अँगल कॅमचे रात्री काम चालू असलेले फोटो इथं शूटिंग आहे सगळ्या गोष्टी दोन महिन्यापूर्वी बिल काढा साहेब निघणार तुम्ही थांबा एकदा मेजर अंदाजे बोलू नका ना मनाने 2 वर्षापूर्वी हो त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्वाचं पेवर ब्लॉक महादेव मंदिर जे नॅशनल हायवेच्या कडेला आहे त्या ठिकाणी ते महादेव त्याचा कोड तिथं आहे. परंतु त्यांनी अचानकपणे रात्री चौकशी समिती येणार म्हटल्यानंतर त्यांनी खंडोबा मंदिरासमोर ते पेवर ब्लॉक बसवले आणि त्याची चौकशी केल्या असता आता उडत अशी चर्चा आली की बाबा आम्ही ग्रामसभेचा ठराव घेऊन त्याचं नियोजन बदललं, त्याचा कोड बदलला. असं काही कायद्यात आहे का? त्याच्यावरही आम्ही हा जवळजवळ 1 कोटीच्या आसपासचा निधी गाव विकासासाठी आलेला आहे. चौकशी समिती म्हणजे एक हास्यास्पद प्रकार आहे हा, की कारण सुरुवातीला ज्यावेळेस तक्रारदारांनी तक्रार दिली त्यावेळेसच त्या चौकशी समितीतले जे व्हिडिओ आणि चौकशी समितीत जे लोक दिली होती त्यांनी लगेच मेडिकल रजा टाकून ते सुट्टीवर गेले. त्या दिवशीच या चौकशी समितीवरती पूर्णपणे गावकऱ्यांचा संशय निर्माण झाला होता. आणि आता जे चोर आहेत त्यांनाच कारण जी ही यंत्रणा पास करते बिल ते समितीमध्ये जी लोक आलेले आहेत जे इंजिनियर वगैरे आहेत त्यांच्या हातानेच हे बोगस कामं पास केले जातात. तुम्ही आणि मीडिया आणि जनता एवढी काय मूर्ख नाही किंवा तेच चौकशी समितीला येणार आणि तेच ठरवणार कामाची बोगस आहे का नाही. आम्ही याची उच्चस्तरीय चौकशी आणि याच्यातूनही काही नाही झालं तर आम्ही न्यायालयीन चौकशीपर्यंत जाणार. आणि याला वाचवणारे लोक जर कोणी जर असतील, चौकशी समितीने जर दमदाटी करून हा जर प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा अविनाश पाठक झाल्याशिवाय इथं राहणार नाही. कारण संपूर्णपणे याच्यामध्ये वैयक्तिक कोणाचीच तक्रार नाही, परंतु आज हा बोजा पूर्ण गावकऱ्यांच्या तुमच्या माझ्या खिशावर हा बोजा पडतो. त्यामुळे तुमच्या आमच्या खिशातूनही कामं होतात. आणि इथं म्हातारी मेलेचं दुःख नाही पण काळ सोकवतोय. प्रत्येकाने जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या म्हणून ही बोगस कामं रोखली पाहिजेत. आणि चौकशी समितीची जर ही आरेरावीची भाषा असेल तर त्यांना आम्ही कायदेशीररित्या त्याचप्रमाणे आम्ही त्यांना उत्तर देऊ. चौकशी समितीवरही उच्चस्तरीय चौकशीची आम्ही मागणी करणार आहोत. काय चौकशी समिती आल्याच्या नंतर काय नेमकं त्यांच्याकडून दबाव आणला जातोय किंवा काय ग्रामरोजगार सेवकांकडून दम दिला गेला? सगळ्यात महत्वाचं की जे 9 रस्ते आहेत त्यामध्ये जे एस्टिमेट असतं, कारण रस्ते जे पानंद रस्ते आहेत, मातोश्री ग्राम रस्ते आहेत ते गावकऱ्यांच्या विकासासाठी केले जातात. आणि त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर असतं एस्टिमेट प्रमाणे जी मागणी आहे तक्रारदारांची, आमची, गावकऱ्यांची किंवा जो लेअर आहे खालचा मुरुम, वरची कडी, त्याच्यानंतरचा परत मुरुम आणि त्यानंतरची कडी असा आणि बाजूचं खोदकाम या पद्धतीचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची ही केले तर चौकशीवाले तुम्ही मध्ये हस्तक्षेप करू नका. आम्हाला आमच्या कामाची कार्यपद्धती माहिती आहे, आम्ही तुम्हाला जे ते अहवाल देऊ. म्हणजे ते कुठल्याच बाबतीत तक्रारदारांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाहीत. आणि बघून घेऊ करून घेऊ ही जर भाषा असेल तर ही लोकशाही आहे, ही काय हुकुमशाही किंवा नाही की बाबा याच्यामध्ये लोक बघून घेऊच्या आणि करून घेऊच्या या गोष्टींना जर कोणी दबावाला बळी पडत असेल तर याच्यातून या चौकशीला वेगळं वळण द्यायचं आणि हा भ्रष्टाचार पूर्णपणे झाकायचं, दाबायचं त्यांच्याच तोंडून येते. कारण तुमचं कर नाही तर डर कशाला, तुम्ही धमक्या का देता? तुमच्याकडे जर नाही तर तुम्ही हसत खेळत एकदम प्रांजळपणे समोर चौकशीला जायला पाहिजे. तुम्हाला धमक्या द्यायची गरजच नाही ना, तुम्ही मोकळेपणाने सामोरं जा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.